72 तास. नंतर एखादी कॅलॅमिटी झाली किंवा स्लो झाली 72 तास मला काउंट करता आलं नाही. आलं का लक्षात? मग त्याला भेटणारच नाही का? पीक कापणी प्रयोगात उत्पन्न कमी आले ना साहेब. क्रायटेरिया आहे, पण हार्ड अँड फास्ट ते शक्यतो पाळत नाही. ते ऍक्सेप्ट लेट जरी झालं तरी ऍक्सेप्ट म्हणजे क्लेम करा असंच याच्यातून होतं ना. क्लेम करावाच लागला. क्लेम नाही केला त्याला काहीच भेटणार नाही. क्लेम नाही केला त्याला काहीच भेटणार नाही असं व्हायले. असं नाही तसं नाही ती क्लेम ज्याने केला तो विषय वेगळा. विदाऊट क्लेम आपण म्हणतो ना पूर्ण महसूल मंडळाला जाहीर झाला त्या 72 तासामध्ये हार्ड अँड फास्ट तसे काही 72 तासाचं हे करत नाही. उशिरा जरी झाले तर ते ऍक्सेप्ट कंपनीत बोलून ते म्हणतात आता तुम्ही समजा आम्ही क्लेम केला तुमचा माणूस उमटा उत्पन्न त्याच्याकडे गेलाच नाही, त्याला आता कसं करणार? कोण ठरवणार? ऑलरेडी त्याचा इन्शुरन्स कंपनी सर्व्हे करायला इन्शुरन्स कंपनीच्या माणसांनी फिरून नाही ना आपल्या माणसं आहेत ना, पण आहेत ना ते पण आहे. 1.5 लाख क्लेम केली म्हणाले की नाही, 1.5 लाख क्लेम केली त्याला तरी कुठं अंतरी मारा नाही, त्याला यायचं आहे म्हणजे प्रोसेसमध्ये आहे, प्रोसेसमध्ये आहे ते होणार प्रोसेस. नाही ते म्हणजे इलेक्शनच्या नंतर त्याच्यामध्ये तुमचा अहवाल काय सांगा साहेब बाबा? तुमचा अहवाल त्याच्या बघा एजन्सी जी आहे कोणती असू दे तिथे म्हणणार एक पैसे घ्या म्हणून त्याचा तुम्हाला पुढचे काय दिले त्याचा खरा रोल तुमचा आहे. बघा ती कंपनी फायद्यासाठी केलेली आहे, आम्ही मागणार आमच्या दृष्टीने दावा मागणार आहे, पण तुम्ही खरे मेटर कोण आहेत? ते 3 लोक आहेत पुढच्या खात्याचे, बरोबर आहे? तुम्ही काय अहवाल दिला ते सांगा ना मला. तो महत्वाचा आमच्या करता. आता ते 150 लोकांनाच होता, तुम्ही 150 लोकांना 1.5 लोकांना तुमचा अहवाल जर बरोबर एजन्सी तर म्हणणारच नाही ना. घुसकान झाली ते गेली बी नाही बघितले पण नाही. आता बघणार कोण त्याचा प्रॅक्टिकली तुम्ही लोक आहेत. तुमच्या अहवालात काय आले? एजन्सीवर सगळा होल्ड यांचा तेच आहे, कृषी विभागाचा मान्य करणार कृषी विभागाने म्हणजे अध्यक्ष समितीचे बस यांचाच आहे, बाकी कोणाचाच नाही. तुझा कोणच नाही ना. शेतकरी आम्ही मग त्या 1.5 लाख लोकांना तरी आजपर्यंत यायला पाहिजे होता. येणार आहे हा विषय वेगळा आहे. आता इथून उठलं की येणार ठीक आहे विषय येणार का आला का नाही बाकीच्याला आला. तुमचा अहवाल काय गेलाय? आला ना आम्हाला 1.5 लाख लोकांना पॉझिटिव्ह आहे का तुम्ही लिहिलेला? 1.5 लाख लोकांना पॉझिटिव्ह तुम्ही जर लिहिलेलं असेल तर कुठे अपील नाही. तर इथं मिड सीझन मध्ये सुद्धा आपण 50% जास्त नुकसान अंदाजित दाखवलेलं आहे आणि 50% जास्त असेल तरच आपण त्या ह्याच्यासाठी पात्र ठरतो. त्याप्रमाणे म्हणजे इव्हन ह्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट 18 दिवसाचा पाण्याचा गॅप पडला हा मुद्दा आपल्याकरता महत्वाचा नाही का? नाही 18 दिवसाचं हे काय ठरलंय की 22 घेतलं नाही, त्याने मॉइश्चरवर घेतलं. त्यानं जे धरलं ते मॉइश्चरवर धरलं, ते मॉइश्चरवर धरल्यामुळे ते बसन झालंय. गाईडलाईन प्रमाणे 21 दिवसाचा ड्राय स्पेल पाहिजे. 20 दिवस पाणी पडणार नाही. मॅक्सिमम 18 ते 17 दिवसाचा आहे नॉर्मल. त्यामुळे आपण तो क्रायटेरिया वापरला नाही. 21 दिवस किंवा मोर असेल तर अग्रिम अध्यक्ष कंपनीला प्रस्ताव 18 दिवस म्हणले 18 दिवस 18 दिवस म्हणल्यामुळे मग यांनी काय केलं मॉइश्चर बेसवर नाही केलं. आधी काढलेली नोटिफिकेशन विभाग आणि राज्य स्तरावरून त्याच्यावर सुनावणी झाली. तेच म्हणतात ना ते लोक की तुमचं हे जे तुम्ही परफॉर्मा भरून दिला त्या टेक्निकल पॉइंट मध्ये हा मॉइश्चर बसत नाही म्हणून तर रिजेक्ट केला ना त्यांनी. नाही त्यांनी इंग्लिश दाखवलं त्याच्यामध्ये ड्रायस्पेल आणि हे 2च मुद्दे आहेत. मॉइश्चरचा वेगळा ड्रायस्पेलचा वेगळा. ड्रायस्पेलचा आपल्या इथे काउंटच झालं नाही, ते बसलंच नाही. 18 दिवस झाले. 18 दिवस मॉइश्चरचा पाठवला तर डी नाही झाला. लोकांना दिला काय मागच्या वर्षी आपल्याला अंतरिम आला का? मागच्या वर्षी अंतरिम आला आपल्याला नाही. अंतरिम म्हणजे आता हे जे आपण हे करायला अग्रिम अग्रिम आपल्याला आला का मागच्या वर्षी? मागच्या वर्षी काढलेली नव्हती. त्याच्या अगोदरच्या वर्षी होता तो आला की किती आलता सांगा बघून सांगा. 2000 हा असं 1918 आपण सांगू आपण घेतलेल्या उचललेली माणसं
ही आपला विषय आहे. नाही खरी गोष्ट आहे. आपल्याला जिल्ह्यातल्या सगळ्या जे प्रवृत्तीचे कार्यकर्ते सगळ्याला एकच विनंती करावं लागणार बाबा हे विमा कंपन्या बंद करून टाका. हे दुकानदारी बंद करून टाका. आम्हाला द्यायचे असेल सरकार 4,000 रुपये सरकार द्यायला ना आमची नोंद घ्या 4,500 रुपये आमच्या खात्यावर संपला विषय. हे आपण करू शकतो का? लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे. खूपच मार्ग देईल आता आणि त्याने ते केलंच की त्याने 1,000 2,000 आपल्याला दिलंच की. म्हणजे सरकारी बुडायले हा शेतकरी बुडायले याच्यात काय वाले हा सरकार आणि आम्हाला काय आपल्याला काय भेटत आपली भूमिका अशी आहे सरकार तर 4,500 रुपये आपले भरायलाच घेऊ त्याला भरणं भागच आहे. 1 रुपया दिलं तरी भाग आहे थंब दिलं तरी भाग आहे. कम दिले तरी आता इथून पुढे सरकार काय म्हणलं तुम्ही 1 रुपया भरू नका एवढे म्हणते. आउटपुट निघालं नाही दादा याच्यात. हा मग असं आहे. आणि हे 5 वर्ष झालं दादा सारखं जसं हे 2019 पासून सरकार आलंय म्हणजे हे आपले आमदार आले नाहीच बोलून उपयोग नाही कोणाला पण चलत मला का सोयाबीनची बोंबतीच वळ्या वाहून गेले आपल्या तरी काही विषय कार्यक्रम खंड पडला ते काही आता तुम्हाला साहेब एकंदरीत 1.5 लाख लोकांना आम्ही आता आमच्याकडे अपेक्षा आहे. 1.5 लाख लोकांना या पद्धतीने पण काय मदत करता येईल एवढे तुम्हाला मिळाले. आता याच्याशिवाय 1.5 लाख लोकांना तरी कमीत कमी पदरात कसा पाडून देता येईल हा बस एवढं तुम्ही एवढं तरी पुण्य घ्या शेतकरी. त्याच्यात आता जर काही त्रुटी असतील तर ते बघा ना आताच काय करता नाही येईल सर कार्यकाळ किती राहिला तुमचा आमच्या जिल्ह्यात नाही किती कार्यकाळ राहिला तुम्ही किती वर्ष झाली आमची आली 2.25 वर्षामध्ये आम्हाला 2-2 हजार रुपये सुद्धा आले तुमच्या कार्यक्रमात 2.25 वर्षामध्ये आम्हाला 2-2 हजार रुपये सुद्धा आले तुमच्या कार्यक्रमात तुम्ही कृषी अधिकारी म्हणून 1,500 हजार तेवढी आले. आमची विनंती तुम्ही आता निदान तुमचे 3 वर्ष होत असतील समजा तर आम्हाला हे तरी मिळून घ्या एवढा आमचा आशीर्वाद घेऊन जा जिल्ह्यातल्या. याच्यात एक ओव्हरऑल असं मत आहे की तुमच्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हे विमा घेतला. बस असो त्याच्यात काय ते असेल पण कमीत कमी हे 1.25 लाख लोकांना तरी भेटावं एवढं तरी बघा. 1.5 लाख काय आहे इथं म्हणजे तुमचं तर काही जाणार नाही पण कमीत कमी हे केलं तर एवढे तरी आशीर्वाद घ्यात असं आपल्याला तसं इथं सर्व पक्ष आता दादा भाजपचे शिवसेनेचे मी इकडं BRSचे भाजपचे सगळे काँग्रेसचे सगळे येऊन नाही आम्ही शेतकरी म्हणून आलो आपण शेतकरी म्हणून विनंती करा. आता मी पक्षाचा असून पक्षाचं काही लावलं नाही मागं बॅनर. शेतकरी म्हणून आम्ही शेतकरी म्हणून सगळे आणि ती विनंती तुम्हाला की नुकसान होऊ देऊ नका. आता 1.5 लाख लोकांचं नुकसान झालं ते सगळं पाप तुम्हालाच आहे. नाव तुम्हाला ठेवणार कोणी असले तुमच्यावर येईल असं आहे. आता हे अध्यक्ष म्हणून कलेक्टर साहेब आलं नाही कधी इथं समोर. या वर्षी अतिशय वाईट परिस्थिती आहे तुम्हालाही माहित आहे की तुमचं काय पॅरामीटर्स मध्ये बसलं नाही बसलं सोडा पण लोकांना 3-4 क्विंटलच्या वर कोणाला ॲव्हरेज आहे लक्षात घ्या भाव एक नाही आणि 42 पहिल्याच लोक आता हे सणा सुद्धा लोकांच्या सगळा गेला कमीत कमी या लोकांना तरी जरासं काहीतरी भेटू द्या एवढं बघा तर तुमचं काही जात नाही एकट्याचा तुमचा फायदा होण्यापेक्षा एवढ्या लोकांना द्या एवढे आशीर्वाद जरी लागले तरी बरं होईल. खूप झालं होते बाकी काय बोलतो कुठे जाऊ द्या द्यायला मागवा 2 तारखेचे सोडायला हवा बोललाय हे दोन्ही सेमच आहे. 3 तारीख नाही दादा जे डेट नाही कालच्या तारखेचे पोलीस विभागाकडून जे आले होते त्याच्या आधारे काय फक्त ही वाक्य रिशोट 3 तारखेला योग्य टायमावर आली रिशोट करून टाका 3 तारखेला योग्य टायमावर आली ही तुम्हाला दादा तर आलते रिशोट करून दादाच्या हातातच करे सोडायचं टाइम नाही बाकी हे जाहीर करावं लागेल ना. आमदार खासदाराच्या प्रेशर खाली येऊन काय हा काय काम आमदार दादा बी राहिलेले आहेत इकडे असा कार्यकाळ
काय होईल ना ते त्यांची घरं भरत त्यांचे घरं भरल्यामध्ये आमचे सामान्य लोक अधिकारी साहेब प्रतिकात्याचे ते आमदार तुम्हाला बोलायले माझे आमदार सत्तेमध्ये, हा सत्तेमध्ये असं त्याचे वाक्य बोलायले सांगितलं का? हो, आले.